आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यामधील माहेश्वरी मंदिराला अजित पवारांकडून भेट। अस्वच्छतेवरून अजितदादांनी मंदिर प्रशासनाला झापलं। मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या अजित पवारांच्या सूचना। गणेश मंडळांजवळ मोफत पार्किंगची सुविधा करून द्या। मोठ्या मंडळांना रुग्णवाहिका, डॉक्टर आणि परिचारिकांची टीम उपलब्ध करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। धारावीमधील 5 इमारतींच्या हस्तांतरामध्ये अडचणी। डीआरपीकडून 642 कोटी मिळण्याची हमी द्यावी, म्हाडाची भूमिका। मुंबईमध्ये पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज, तर पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार। मुंबईमध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं उष्णतेमध्ये वाढ। पुढील 3 दिवस असेच वातावरण राहणार। पुढील काही दिवस उकाडा सहन करावा लागणार। पुणे शहरामध्ये आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद। ससून रुग्णालय परिसरामधील जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठा बंद, तर उद्या देखील कमी दाबानं होणार पाणीपुरवठा। महंत रामगिरी महाराजांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल। धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदीचे आदेश लागू। अहमदनगर शहरामध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात आज मोर्चा निघणार। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर होणार आंदोलन। विजेच्या मागणीमध्ये तब्बल 3000 मेगावॅटनं वाढ। बंद करावे लागलेले वीज निर्मिती संच पुन्हा सुरू।